हैदराबादच्या एका निमशहरी भागात एका सामान्य झोपडपट्टीत एक मुलगा जन्माला आला. नाव दिलं गेलं रोहित चक्रवर्ती वेमुला. 30 जानेवारी 1989 रोजी गेंटूर जिल्ह्यातल्या एका दलित कुटुंबात रोहितचा जन्म झाला होता. त्याच्या आयुष्याची सुरुवातच संघर्षातून झाली होती, कारण रोहित दलित समाजात जन्माला होता आणि भारतात जात ही जन्मतः दिलेली ओळख ठरते, जी आयुष्यभर आपली पाठ सोडत नाही. रोहितच्या आईचं नाव राधिका वेमुला होतं. स्वतःच्या वडिलांकडून नाकारलेली ही स्त्री एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न करून एकत्र राहत होती, परंतु त्यातही फार काळ तिला सुख मिळालं नाही. नवऱ्यानं राधिकाला आणि त्यांच्या मुलांना सोडून दिलं आणि त्यांच्यापासून विभक्त राहायला लागला. त्यानंतर राधिकाने कोणतंही दुसरं लग्न केलं नाही आणि आपल्या 3 मुलांना म्हणजेच रोहित, राजा आणि यासिर यांना एकटीनंच मोठं केलं. विणकाम करणं, लोकांच्या घरी धुणे भांडे करणे, मोलमजुरी करून तिनं आपल्या मुलांचे शिक्षण केलं होतं. तीही लहानपणापासूनच कष्टात मोठी झाली होती, पण मुलांना मात्र तिला कष्टात जीवन जगू द्यायचं नव्हतं, म्हणूनच ती काबाड कष्ट करत होती. राधिकाचा जन्म ओबीसी जातीत झाला होता, पण लहानपणीच एका दलित महिला अनिता यांनी तिला दत्तक घेतलं आणि तिचं पालनपोषण दलित समुदायात झालं. त्यामुळेच ती आणि तिची मुले माला जातीच्या म्हणजेच एससी दाखल्यावर वाढले गेले. आई राधिका वेमुला यांनी दलित म्हणूनच अनेक अपमान सहन केले होते, पण आता या अपमानाला तिला उत्तर द्यायचं होतं. राधिकाचा मुलगा रोहित हा अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील आणि स्वाभिमानी होता. बालपणापासूनच रोहितला हा वेगळेपणा जाणवला होता. लोकांकडून आईला दिलेली वागणूक, जातीनं लावलेला कलंक, शाळेतील उपेक्षा, शिक्षकांचे टोमणे हे सगळं त्याचं रोजचंच वास्तव्य होतं. पण या सगळ्या अडथळ्यांना तो झुगारून फक्त शिकत राहिला, कारण त्याला शिकून काहीतरी मोठं बनायचं होतं. त्याने विज्ञान विषयात विशेष गती दाखवली. तारुण्यात आल्यावर एक गोष्ट त्याला समजली होती की सामाजिक अन्यायाविरोधात उभं राहायचं आणि आवाज उठवायचा. आपला वेळोवेळी होत आलेला अपमान यावर नक्कीच आवाज उठवायचा. रोहित वेमुला यानं पुढे हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी ॲडमिशन घेतलं. त्याचा हेतू होता एक दिवस ॲस्ट्रोफिजिस्ट बनायचं. त्यानं त्यात संशोधन सुरू केलं. तो म्हणायचा की मी कृष्णविवाराचा अभ्यास करतो, कारण त्यामध्ये जास्त लोकशाही आहेत. तिथं जात, धर्म, वर्ग नाही. मी आत्ताच मोठा होणार, आईचं नाव मोठं करणार. आणि हे सगळं करता करता रोहित आंबेडकर स्टुडंट असोसिएशनचा सक्रिय सदस्य देखील झाला. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रोहितनं सामाजिक विषमता, जातीभेद आणि विद्यार्थ्यांवरील अन्याय या विरोधात आंदोलनं सुरू केली. त्याचा आवाज प्रखर होता, पण मुद्देसूद आणि शांत. तो कोणत्याही प्रकाराचा हिंसाचार करत नसे. 2015 साली रोहित आणि इतर काही दलित विद्यार्थी ABVP म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरुद्ध आंदोलन केलं. त्यावेळी एका कथित मारहाणीच्या घटनेनंतर ABVP कार्यकर्त्यांनी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यातून हे प्रकरण वाढतच गेलं. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यालयातून युनिव्हर्सिटीवर दबाव टाकण्यात आला. यांच्यावर गंभीर टीका झाली आणि त्यामुळे 2015च्या शेवटी रोहितसह 5 दलित विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना हॉस्टेलमधून बाहेर काढलं गेलं. त्यांच्या शैक्षणिक सवलती थांबवण्यात आल्या. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि भावनिकदृष्ट्या खचलेल्या या तरुणाला कवर्ड आणि संवेदनशील व्यवस्थेच्या कोपऱ्यात ढकललं गेलं. या काळात रोहित एका छोट्याशा खोलीत झोपत असे. त्याच्या बरोबरचे मित्र जेव्हा रात्रभर त्याच्यासोबत जागायचे तेव्हा त्यांचा चेहरा जास्तच भयावह वाटायचा, कारण हे शिक्षणाचं मंदिर नसून त्याच्यासाठी मानसिक कारावास बनलं होतं.
साधं त्यांना तिथे खायला अन्नही नव्हतं. या मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दडपणामुळे रोहित मानसिकदृष्ट्या खचला गेला आणि अखेर 17 जानेवारी 2016 रोजी त्यानं आपल्या हॉस्टेलमधील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या मृत्यूपूर्वी रोहितनं एक चिठ्ठी लिहिली होती. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका. हा माझा स्वतःची निर्णय आहे. मी जन्माने एक आत्मा होतो, पण ओळखीनं एक जात झालो. माझं आयुष्य माझ्या अस्तित्वावर लाजिरवाणं होत चाललं होतं. मी विज्ञान, साहित्य, प्रेम, माणुसकी, तारांगण यांच्यावर प्रेम करत होतो, पण या समाजात मी माणूस म्हणून कधीच स्वीकारलो गेलो नाही. मी खूप स्वप्न पाहिले होते, पण माझा जन्म, प्रमाणपत्र आणि जात हीच माझी ओळख बनली. पण आता मी मोकळा होतोय. हो, मोकळा. वेदनेपासून, अपमानापासून आणि अस्वीकृतीपासून. माणूस म्हणून माझं स्वप्न संपलं. आई, मला माफ कर. मी खूप थकलोय. मी जे काही केलं ते कुणाचं नाव खराब करण्यासाठी नव्हतं, पण मला सतत अपमान सहन करावा लागतोय. लोक माझ्या आईबद्दल, माझ्या जन्माबद्दल घाणेरडं बोलतात. माझ्या भावना कुणालाच समजत नाहीत. मला नाही राहावत आता. मी या जगाचा भाग नाही असं मला वाटतं. माझा जन्मच चुकीचा वाटतोय. आई, तू खूप त्रास सोसला आहेस. एकटीने मला वाढवलंस, पण आता मी नाही सहन करू शकत. माझं मन खूप तुटलंय. मी जातोय. तूही सगळ्यांना माफ कर, पण मी स्वतःला संपवतोय. आई, तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे. माझा शेवटचा नमस्कार. ही चिठ्ठी एका अस्वस्थ, एकाकी, मानसिकदृष्ट्या दमलेल्या तरुणाच्या वेदनांची साक्ष देते. त्याचे शब्द समाजाच्या निर्दयी वागणुकीवर मोठा प्रश्न उपस्थित करतात. 17 जानेवारी 2016 रोजी रोहितनं आत्महत्या केली. तो फक्त 26 वर्षांचा होता. त्याने आपलं आयुष्य एका दोरीच्या फासात संपवलं, पण त्याची चिठ्ठी ती जगाला खडबडून जागं करून गेली. संपूर्ण भारत हादरला. रोहितच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनं आणि कुटुंबाने संघर्ष थांबवला नाही. राधिका वेमुला यांनी अनेक ठिकाणी जातभेद, शिक्षणातील भेदभाव यांवर भाषणं दिली. त्या स्वतःही एक दलित म्हणून नाकारले गेलेली स्त्री, आणि आता त्या आपला मुलगा हरवूनही त्याचा आवाज बनल्या. पुढे एका पत्रकार परिषदेतील रोहितची आई म्हणाली, माझा मुलगा खूप मोठा होणार होता, पण त्याला मोठा होण्याआधीच संपवण्यात आलं. पण मी त्याच्या लढाईला थांबवणार नाही. स्मृती इराणी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांवर आरोप झाले की त्यांनी विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकून रोहितसारख्या विद्यार्थ्यांचे हक्क हिरावले. त्यावर राजकीय वादळ उठले. मात्र काही वर्षानंतरही रोहितच्या मृत्यू प्रकरणी CBI चौकशीनं आत्महत्या मागे कोणताही भेदभावाचा पुरावा मिळाला नाही असं नमूद केलं, ज्यावरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तेलंगणा पोलिसांनी 2024 मध्ये तपास पूर्ण करून एक रिपोर्ट क्लोजर जाहीर केला. त्याला ज्या कोणी त्रास दिला त्यांच्या विरोधात पुरावे म्हणून काहीच सिद्ध झालं नाही, म्हणून त्यांना क्लीन चिट देण्यात आली. आजही जस्टिस फॉर रोहित अशी चळवळ थांबलेली नाही. राधिकाने आणि रोहितच्या मित्रांनी अखेरपर्यंत हा लढा सोडला नाही. त्यांनी अनेक वेळा उच्च न्यायालयात पुनरावलोकनाची मागणी केली. चळवळींनी तरीही विविध विद्यापीठात आपल्या मुद्द्यांची मांडणी केली, पण न्याय काही मिळाला नाही. आजही रोहितच्या आईचं सांगितलेलं एक वाक्य काळजात रुतून बसतंय, माझा मुलगा मेलेला नाही, तर तो ठार मारण्यात आला. या कथेतून आपण काय शिकतो मित्रांनो? जात ही फक्त ओळख नसून भारतात ती एक सामाजिक शाप बनली आहे. शिक्षणाच्या मंदिरातही जर जातभेद आणि राजकीय हस्तक्षेप असेल तर हे राष्ट्र कधीही पूर्णपणे मुक्त होणार नाही. रोहितने आपल्या मृत्यूनं जसं सत्य अधोरेखित केलं तसं त्याचं जीवनही आपल्याला शिकवतं. मित्रांनो, विचार करा, प्रश्न विचारा आणि अन्यायाविरोधात झुंज द्या, अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत. मित्रांनी मैत्रिणींनो, शिक्षण घेत असताना जात अजूनही महत्त्वाची असते का?
रोहित वेमुला यांच्यासारख्या युवकांना आपण खरंच समजून घेतो का? खाली कॉमेंट करून नक्कीच तुमचे प्रतिक्रिया सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन सत्य घटनेमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा. धन्यवाद.